श्री स्वामी समर्थ. आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तर आता उद्या आहे बुधवार आणि बुधवारी आहे मौनी अमावस्या. तर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल त्यावेळेस मग काय होतं की आपले एखादी इच्छा पूर्ण होत नाही, सतत एखादी व्यक्ती घरामध्ये आजारी असते किंवा सतत काही ना काही संकट येत असतील किंवा आपण एखादं नवीन कार्य हाती घेतलं आहे पण त्या कार्यामध्ये काहीच यश येत नसेल, तर त्यावेळेस मग आपल्याला पितृदोष असेल. तर पितृदोष नष्ट होण्यासाठी घरातील इडापिडा असेल किंवा नजरबाधा असेल, जी पण काय अडचण असेल ती दूर होण्यासाठी मग आपल्याला आजच्या दिवशी काय करायचं आहे की रात्री हा उपाय करायचा आहे. म्हणजेच की बुधवारी संध्याकाळी मुठभर दही भात याचा नैवेद्य आपल्याला मग ठेवायचा आहे. तर तो कुठे ठेवायचा आहे आणि त्याचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता अमावस्या असल्यानंतर पितरांचे तर्पण केले जाते, पिंडदान केले जाते, श्राद्ध केलं जातं. तर आजच्या दिवशी जे आपण काय आपण आपल्या पितरांसाठी सेवा करू, उपाय करू, त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. घरामध्ये दुःख, दारिद्र्य, संकटे दूर होण्यासाठी आपण दररोज सेवा करणं शक्य होत नाही. त्यामुळे मग आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी सेवा, उपाय केले तर ते सगळ्यात जास्त महत्त्वाचे मानले जाते आणि मग आपल्या घरातील अडचणी दूर होतात. तर आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, गंगाजल आणि थोडीशी हळद आणि थोडेसे काळे तीळ टाकून ज्यावेळेस घरातील व्यक्ती स्नान करणार असेल तर प्रत्येक व्यक्तीच्या स्नान करण्याच्या पाण्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत. यामुळे काय होतं की ती व्यक्ती जर आजारी असेल किंवा त्या व्यक्तीमधील नकारात्मकता असेल किंवा ती व्यक्ती सतत आजारी पडत असेल किंवा सतत चिडचिड वगैरे करत असेल, त्यावेळेस काय होतं की त्या व्यक्तीला पितृदोषाचा त्रास असेल तर मग ह्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणूनच मग आजच्या दिवशी थोडीशी हळद, गंगाजल आणि काळे तीळ टाकून मग त्या व्यक्तीला स्नान करण्यासाठी अशा पद्धतीचं पाणी द्यायचं आहे. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की सकाळी आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे दरवाज्यावरती आणि हळदीचं लेपन करायचं आहे उंबरट्यावरती. आणि मग उंबरट्यावरती हळदीचं लेपन केल्यानंतर एक कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. आणि मग नंतर काय करायचं आहे की आंब्यांच्या पानांचं तोरण बनवत असताना, कारण की आंब्यांच्या पानांचं तोरण माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असते आणि नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते. त्यामुळे मग 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि पांढऱ्या रंगाचं कोणतंही फूल घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं घेतलात तरी पण चालेल. मग पानं अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि मग एक आंब्याचं पान घ्यायचं आहे, त्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यामधोमध एक पांढरं फूल घ्यायचं आहे. अशा पद्धतीचं मग पूर्ण तोरण बनवायचं आहे. आणि ते तोरण मग सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ देवपूजा पुढं ठेवायचं आहे आणि मग नंतर दरवाजाला लावायचं आहे. यामुळे काय होतं की नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतं. घरातील ज्या पण काही इडापिडा असतील त्या सगळ्या दूर होण्यास मदत होते. तर हा जो मुठभर दही भाताचा उपाय आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे. आता आपण कोणतंही कार्य जर हाती घेतलं तर ते होत नाही, त्यावेळेस पण आपल्या घरामध्ये पितृदोष असू शकतो आणि विवाह जुळून येत नसतील घरातील मुलांचे म्हणा मुलीचे, त्यावेळेस पण पितृदोष असल्यानंतर पण सतत काय ना काय अडचणी येत असतात. मग सकाळी उठल्यानंतर सगळ्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि आंब्याच्या पानांचं तोरण लावून झाल्यानंतर यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाते. तर हा दही भाताचा जो उपाय आहे तर हा संध्याकाळीच करायचा आहे. आता अगोदर काय करायचं आहे, आता आपण सकाळी वगैरे भात बनवलेला असेल तर तो भात घ्यायचा नाही, कारण की जो भात आपण घेणार आहे तो भात मग शिजवलेला भात कोणालाही खायला द्यायचा नाही. जेवढा भाताचा आपण उपाय करणार आहे तेवढंच भात शिजवायचं आहे, म्हणजे एक वाटीभर भात होईल एवढंच तुम्ही भात शिजवायचा आहे. आता भात शिजवून घेतल्यानंतर काय करायचं आहे की एक पत्रावळी घ्यायची आहे, त्या पत्रावळीवरती मग तुम्ही तो भात घ्यायचा आहे आणि भातावरती दही टाकायचं आहे आणि हळद आणि कुंकू टाकायचं आहे थोडंसं आणि थोडेसे काळे तीळ त्यावरती टाकायचं आहे. पत्रावळी नसेल तर तुम्ही एखादा पुठ्ठा वगैरे घेऊ शकता आणि तुमच्या पूर्वजाचं स्मरण करायचं आहे. जर तुम्हाला तुमच्या पूर्वजाचं नाव माहिती असेल तर नाव घेऊन स्मरण करायचं आहे. नाव माहिती नसेल तर ओम पितृदेवताय नमः असं म्हणायचं आहे. आणि तो पत्रावळीवरती जो भात घेतला आहे तुम्ही तर तो भात मग तसंच पत्रावळी उचलायची आहे आणि ज्या ठिकाणी तुमच्या आंघोळ करण्याचं बाथरूम असेल, जिथे मग पाणी वगैरे जातं तर तिथे आपल्या पूर्वजांचा वास असतो असे म्हटले जाते. अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचा वास तिथे असतो, म्हणून मग ती पत्रावळी घ्यायची आहे आणि मग तो भात उचलायचा आहे. आणि त्या अगोदर लक्षात असू द्यायचं आहे की तुमचं बाथरूम ओलं असू नये, पूर्ण कोरडं बाथरूम करायचं आहे आणि मग तुम्ही हा भात तिथे ठेवायचा आहे. जर तुम्हाला तिथे ठेवणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही बाथरूमच्या
खिडकीमध्ये पण हा भात ठेवू शकता. जेव्हा पण तुम्ही भात ठेवाल त्यानंतर मग लक्षात असू द्यायचं आहे की घरातील कोणतीही व्यक्ती बाथरूममध्ये जाणार नाही. त्यावेळेस तुम्ही संध्याकाळी उशिरा भात ठेवायचा आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमच्या घरातील सगळी व्यक्तीचं सगळं म्हणजे घरातील सगळी कामं वगैरे आवरल्यानंतर मग ठेवायचं आहे. काय होतं की मग घरातील एखादी व्यक्ती बाथरूममध्ये वगैरे जाईल तर मग त्याचा उपाय किंवा सेवा आपण जी पण काय पितरांसाठी करतो त्याचा प्रभाव मग होत नाही. त्यामुळे मग बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही या गोष्टीची अगोदरच काळजी घ्यायची आहे. किंवा घरातील जी व्यक्ती असतील किंवा मुलं वगैरे असतील तर मुलांना वगैरे अगोदरच सांगून ठेवायचं आहे. आणि तो भात मग रात्रभर तिथेच ठेवायचा आहे. सकाळी लवकर उठल्यानंतर काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी म्हणजेच की गुरुवारी उठल्यानंतर तो भात मग तिथून उचलायचा आहे आणि आपण एखाद्या मुक्या जनावराला किंवा एखाद्या झाडाखाली तो भात ठेवायचा आहे. ज्यामुळे काय होईल की एखादं मुकं जनावर तुमचा भात म्हणजे जे भात ठेवला आहे ते खाऊन जाईल. किंवा मग तुम्हाला तिथे ठेवणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही एखाद्या झाडाखाली पण तो भात नेऊन ठेवू शकता. एखाद्या पक्ष्यांनी व प्राण्यांनी जरी भात खाल्ला तर मग आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होते आणि मग आपल्यावरती आपले पितर नाराज होत नाही आणि आपल्या घरातील ज्या पण काय समस्या वगैरे असतील, अडचणी असतील, इडापिडा नजरबाधा असेल तर ते दूर होते. आणि मग तिथून आल्यानंतर काय करायचं आहे की हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि मगच घरामध्ये प्रवेश करायचा आहे. त्या अगोदर काय करायचं आहे, घराच्या बाहेर पाणी अगोदरच ठेवायचं आहे. त्यानंतर मग तुम्ही भात घेऊन जायचं आहे. जिथे कुठे पण तुम्ही भात ठेवणार आहात म्हणजेच की एखाद्या झाडाखाली म्हणा, तुम्हाला जिथे शक्य होत असेल तिथे ठेवायचं आहे. पण एखाद्या व्यक्तीचा आजूबाजूच्या त्या भातावरती पाय पडणार नाही अशा ठिकाणीच मग तो भात ठेवायचा आहे. तर हा उपाय केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या पण काही समस्या असतील, पितृदोष असेल, मुलांचे विवाह होत नाही किंवा आपल्याला कोणत्याच कार्यामध्ये यश मिळत असेल, ज्या पण तुमच्या घरामधील समस्या असतील त्या समस्या दूर होण्यास मदत होते. म्हणून मग आजच्या दिवशी मुठभर दही भाताचा संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे तर तुम्हाला समजलंच असेल. तर तुमच्या घरामध्ये ह्या अडचणी असतील तर मग तुम्ही आवर्जून हा उपाय करायचा आहे, ही सेवा करायची आहे. कारण की ही मौनी अमावस्या आहे. त्यामुळे मग ज्या पण काय आपण सेवा उपाय करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं आणि पितृदोष नष्ट होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी काय करायचं आहे की पिंपळाच्या झाडाची पण आपल्याला पूजा करायची आहे. किंवा पिंपळाच्या झाडाला पण आपल्याला जल अर्पण करायचं आहे. कारण पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीकृष्णाचा वास असतो पिंपळाच्या झाडामध्ये. म्हणून मग एखादी व्यक्ती तुमच्या घरातील जर आजारी वगैरे असेल तर त्या व्यक्तीचं आजारपण बरं होत नसेल तर त्या व्यक्तीसाठी आपल्याला उपाय करायचा आहे. तर भगवान विष्णूंचाही पिंपळाच्या झाडामध्ये वास असतो, माता लक्ष्मीचाही वास असतो. म्हणजेच की मग दिवसभरातून तुम्ही एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये काय करायचं आहे, थोडीशी मग हळद टाकायची आहे आणि मग ते पाणी घेऊन मग किंवा थोडंसं दूध तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि ते पाणी घेऊन तुम्ही पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. आणि अर्पण करत असताना तर पिंपळाच्या झाडाला जर तुम्ही प्रदक्षिणा घातल्या 11 प्रदक्षिणा, जी व्यक्ती आजारी आहे तर त्या व्यक्तीचं आजारपण बरं होण्यास मदत होते. त्यामुळे मग 11 प्रदक्षिणा घालायची आहेत. तर हा जो उपाय आहे तर हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ इथे संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.